क्रिकेटचा याच्यासाठी केला होता टास की हा दिवस गोड बाबा. तो दिवस कुठल्या संघाचा गोड होईल. 8 संघांचा समावेश, 6 संघांचा गाशा गुंडाळून आता हे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऍज अ ओपनर आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील, जे मात्र रोशन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती लेफ्टी अटॅकिंग इंटेंट अटॅकिंग अप्रोच असणारे खेळाडू अर्थातच मुकेश गायकर, तर बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र गोतरणे यांना आपण पाहतोय. प्रतीक 11 मानिवली विपक्ष स्टार कोसली अशी लढत आणि सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट. कोण असेल पहिला संघ सुपर 4 मध्ये दाखल होणारा? ईस्टार कोसले ही टीम प्रतीक 11 मानिवली पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. असं म्हटलं जातं, और सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, और नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. बघूया सामन्याचा सिकंदर कोण असेल. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रोशनला आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र गोतरणे, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रोशन, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मुकेश. मॅच इज ऑन. प्रतीक 11 मानिवली वर्सेस ईस्टार कोसले. पृथ्वी चेंडू डीट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक. महेंद्र गोतरणे स्मॉल रन बट इफेक्टिव्ह बॉलिंग. अचूक लाईन वरती भेदक गोलंदाजी आणि तिखट गोलंदाजी. एक्युरेसी फार इम्पॉर्टंट असते महेंद्रच्या बॉलिंग मध्ये आणि ती नेहमी दाखवत असताना महेंद्र आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्यात आलाय. मैदानावरती आलाय बॉल डॉट. जबरदस्त मैदानावरती आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. रोशनच्या वतीने ड्रायव्हिंग लेन वरती जो बॉल होता त्याला मोह आवरू शकला नसता. ड्राइव्ह केलं कव्हरच्या दिशेला. फील्ड चांगली आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस देखील ऑन साइडला वळवला गेलाय लॉंग लेगच्या दिशेला. शॉर्ट लेग मधला फिल्डर प्रयत्न करेल. 2 तर कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. या 2 धावेंवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड. षटकाची सुरुवात झाली आहे मैदानावरती. आपण पाहू शकतो ज्या प्रकारची सुरुवात गरजेची होती ती सुरुवात मैदानावरती मिळवून दिली आहे. वेल बिगन साफ डन आपण नेहमी म्हणतो. मोठा फटका आला नाही तरी देखील महेंद्रच्या विरोधामध्ये आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पहिल्या बॉल वरती येऊ शकल्या नाही, मात्र दुसऱ्या बॉल वरती देखील इरादे स्पष्ट झाले. 2 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील मैदानावरती ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन बैठक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची होत असताना आपल्याला समाप्ती पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो पहिलीच ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. तो प्रयत्न देखील फसत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय बॉल जो मात्र डॉट. यावेळेस देखील बॅकफुटला आले. पंच करण्याचा प्रयत्न. फार चांगली अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. नाराज आहेत स्वतःवरती रोशन, कारण पहिला बॉल जो ड्रायव्हिंग लेन वरती होता ड्राइव्ह केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फील्ड झाली. दुसऱ्या बॉल वरती लॉंग लेगच्या दिशेला बॉल गेला. तिसरा आणि चौथा 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या 2 संघांकडे फार चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आहे. मात्र अब रात गई बात गई, छोड़ो कल की बातें पुरानी. अब इस मैच में लिखनी पड़ेगी गेंद और बल्ले से इन दोनों ही टीमों को नई कहानी. 2 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झाला. गोलंदाज तयार. यावेळेस देखील हुक केलाय. शोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी रोशनच्या बॅट मधून खणखणीत चौकार. शॉर्टर वनचा वापर ज्यावेळेस केला जातो मैदानावरती त्यावेळेस चांगली कामगिरी महेंद्रच्या माध्यमातून आपल्याला नेहमी पाहायला मिळते. विघ्नेशच्या वतीने चांगली फील्ड पाहायला मिळेल. आलेली सिंगल अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळेल. समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळते, जे मात्र 7 या आकड्यावर. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक शांत होतं मात्र संयमी पाहायला मिळालं. शांत यासाठी की 7 धावा मात्र संयमी यासाठी. एकही विकेट गेली नाहीये. सो मैदानावरती 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक 11 मानवली संघाची धावसंख्या षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल 7 धावा.
फ्लेक्सिबिलिटी आपल्याला बॉलिंग मध्ये पाहायला मिळते. आता पांडुरंगाला मागे ठेवलं आणि आता वासुदेव यांना षटक क्रमांक 2 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलं. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला वासुदेव पाहायला मिळतील. यावेळेस देखील ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने, मात्र बॅटच्या अगदी मी म्हणेल एजला बॉल लागलाय. कॉट बिहाइंडची देखील संधी होती, मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ऑन साइडला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटच्या टू एंडला एक्झॅक्टली बॅट वळली आपण पाहू शकतो. येस, बॅट ओढली आणि कॉट बिहाइंड कॉट अँड बोलची संधी होती. एक्झॅक्टली आपण पाहू शकतो. आलेली सिंगल धावसंख्या 8 आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती मुकेश पाहायला मिळतील. मुकेश असा खेळाडू आहे ना ज्या खेळाडूकडे कॅलिबर आहे, गुणवत्ता ठासून ठासून या खेळाडूकडे भरली आहे. वासुदेव दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील, ज्या वासुदेवकडे देखील गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. फार चांगली गोलंदाजी करण्यासाठी, फार चांगल्या फलंदाजीसाठी वासुदेव ओळखले जातात. मैदानावरती बघूया त्यांच्या वतीने आता कशी कामगिरी होईल. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे वासुभाऊ, प्लीज विनंती असेल. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतोय, जो मात्र दुसरं स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज मुकेश. मुकेशच्या खांद्यावरती या मॅचची जबाबदारी आहे. मुकेश जर 4 वर टिकला धावसंख्या 50 प्लस जाईल, मात्र यावेळेस व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अवांतरशी धावफलकावरती ऍड होईल. मुकेशच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. यावेळेस देखील इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट, इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम सीमारेषा पलीकडे, मात्र एक्झॅक्टली मिनिमम आहे की मॅक्सिमम हे पाहणं महत्वाचं आहे. आय थिंक तिसऱ्या पंचांची मागणी बाउंड्री चेक साठी करण्यात येते. 4-1-6 हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा आपण यूज करणार आहोत. चौकार असेल, बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, खेळाडू कक्ष तिकडे की पट्टीला जे आहेत पाय लावू नका, कारण चौकार आणि षटकार ते पट्टीलाच आहे. मग अशा वेळी आपल्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे कुठल्या संघावरती अन्याय होऊ नये त्यासाठी ही विनंती असेल की कोणी पाय लावू नका मित्रांनो. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय, आलाय चौकार. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल 13 धावा धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज देखील तयार. मैदानावरती बघूया कशा प्रकारची कामगिरी गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय, हा ट्रॅप होता आणि या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. फलंदाज बाद होतील मुकेश अखेरीचा अंत. मुकेश गायकर बॅक टू दी पवेलियन. जो खेळाडू रेड आउट फॉर्म मध्ये होता, असा खेळाडू आता मैदानाच्या बाहेर. खेळाडू मैदानावरती रोहित पाहायला मिळतोय. रोहितचा फॉर्म फार महत्वाचा आहे. रोशन सध्याच्या घडीला रोशन थोडेसे बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 बॉल मध्ये 8 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का त्यांच्या वतीने ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. वासुदेव आपल्याला पाहायला मिळत आहेत. वासुदेव यांच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं अतिशय महत्वाचं. आतापर्यंत 3 बॉल वरती 6 धावा खर्च केल्यात. 1 वाईड, 1 चौकार, 1 सिंगल, 1 विकेट देखील कॅरी केली आहे. धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 4 वर्षी मॅच आहे आणि 4 वर्ष मॅच मध्ये ज्या प्रकारची आपण म्हणू शकतो कामगिरी अपेक्षित आहे ती कामगिरी म्हणजे 40 प्लस धावा. मात्र इथे संघ अडचणीमध्ये सापडल्या कारण मुकेश गायकर मैदानाच्या बाहेर आलेत. विकेटचं पतन असताना मोठी विकेट
ट्रॅप होता त्या ट्रॅप मध्ये एक मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन. फलंदाज मुकेश बॅक टू दी पवेलियन. आता रोहित पाहायला मिळतील मैदानावरती. व्हाईट बॉल. आपण दर्शी धाव फलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती 14. 14 धावा धाव फलकावरती. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला 14-14 पाहायला मिळतीये. यावेळेस फुल टॉस बॉल मिसिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच साठी कॅच झाली कंप्लीट. फलंदाज झालेत बाद. विकेट होत असताना पतन. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज अजून एक मैदानाच्या बाहेर. फलंदाज रोहित बॅक टू दी पवेलियन. पतन होत असताना 14 वरती अजून एक धक्का बसतोय. संघ अडचणीमध्ये सापडला आता भूषण आणि रोशन ही जोडी मैदानावरती. दोन्ही भाऊ आहेत. भाऊंच्या वतीने कशी कामगिरी असेल. दो भाई क्या मचा पाएंगे तबाई. पाहणं अतिशय महत्वाचं आहे. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बॉलचा काही शिल्लक आहे. वासू यांच्या षटकामध्ये फार चांगली आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला बॉलिंग होत असताना पाहायला मिळते. पहिले 6 धावा आल्या मात्र त्यानंतर 2 महत्वाच्या विकेट कॅरी झाल्या. एक वाईट बॉल जरूर आला. यावेळेस पंचांकडे यूज अपील. आय थिंक विजन ब्लॉक आहे. विजन ब्लॉक. अंपायरचा विजन ब्लॉक आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली पंच तेच कळवत असताना आलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा 15 धावा पाहायला मिळतील. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती वासुदेव पाहायला मिळत आहेत. सहसा बघायला गेल्यानंतर वासुदेव असे खेळाडू आहेत. बॉल टाकल्यानंतर थोडेसे विजन ब्लॉक कदाचित त्यांच्या वतीने केला जातो. येस. महेंद्र गोतर्णे यांचं उलट आहे. ते बॉल ज्यावेळेस रिलीज करतात त्यावेळेस ते बाहेरच्या दिशेला त्यांचा फॉलो थ्रू असतो आणि त्यावेळी कुठल्याही प्रकारे विजन ब्लॉक होत नाही. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आलंय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि एक्झॅक्टली मैदानावरती एक धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या मदतीने षटकाची युती सांगत. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 16. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ईस्टर कोसले संघ थोडासा वेळ वाचवणं गरजेचं आहे. सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच करायची आहे ती मात्र बॅटिंग. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. प्रतीक 11 मानवली. पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती पांडुरंग. आता पांडुरंग यांच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे.
ज्या प्रकारची नावं आहेत ईस्टर कोसले संघाची मी कौतुक करेन. असं वाटते स्वर्गात मॅच चालू आहे. महेंद्र, पांडुरंग, विघ्नेश, महेंद्र, त्यानंतर वासुदेव, कृष्णा, सूरज, हे सगळे खेळाडू नाव चांगले आहेत, देवांची नाव आहेत. तेवढाच पुण्य लाभेल आम्हाला तरी. 18 ऑन द बोर्ड, 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 18 पाहायला मिळेल. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज देखील तयार पांडुरंग. यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट बॉल चालला हळवार गतीने, मिड विकेटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली वेगाने. फिल्डर आलेत आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. 20 ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावरती. मुकेश गायकर यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे तो खेळाडू बाद झालाय, मात्र त्याच्या बाद होण्यानंतर देखील सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. हे खेळ फार महत्वाचा आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो, कुछ नाही से कुछ तो सही. मैदानावरती डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल कधी श्रेष्ठ असतो आणि डबल धाव मैदानावरती अर्जित करत असताना डबल वरती डबल. धावसंख्या 20 या आकड्यावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक 11 मानिवली विपक्ष ईस्टार कोसले अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. निंबवलीचे रील स्टार, देसी कलाकार ओमकारजी चोरगे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 2 डॉट बॉल त्यानंतर आलाय, आपण पाहू शकतो. 2 डबल आणि त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल नंतर हा डॉट बॉल आलाय. पांडुरंगने कमबॅक करून दिलाय. पांडुरंग यांचा विचार केला तर बॅकअप द हँड टाकण्यात आला होता बॉल. यावेळेस देखील टॅप होत असताना मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल. निलेश दादा सुतार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम निलेश दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. महेंद्र शेठ यांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. 21 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस देखील पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंड वरती अथ्रो आणि मैदानावरती फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक मोठा धक्का बसतो. विकेटचं पतन होत असताना धक्का क्रमांक 3 21 या आकड्यावरती फलंदाजाच्या खेळीचा अंत. पाटर बॅक टू दी पवेलियन. प्रदीप पाहायला मिळतील. प्रदीपच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. मुकेश बाद झाल्यानंतर आता कोणाला तरी डुबती नैया किनारे पोचवावी लागेल. ती कामगिरी कोण करेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं. 22 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल 22 धावा धावफलकावरती. (22 on the board with loss of 3 wicket. यावेळेस यू मिस अ हिट. आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होतात. जो खेळाडू असं वाटत होता कदाचित या मॅच मध्ये कमबॅक करून देईल असा खेळाडू मैदानावरती बाद होत असताना रोशनच्या खेळीचा अंत. 22 वरती 4था धक्का बसतो. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होईल. एसट्या उद्ध्वस्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये पांडुरंग यांच्या वतीने
21 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. थोडंसं करेक्शन आपण करतोय. प्रदीप आपल्याला पाहायला मिळतील बिन बॅट्समन आणि विशाल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सचिन पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ईस्टर कोसली संघाची गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे. प्रत्येक संघाला यांनी नमवलंय त्यांच्या गोलंदाजीच्या बळावरती, गोलंदाजीच्या जीवावरती आणि गोलंदाजीच्या ताकदीवरती. स्ट्रेंथ आहे. स्ट्रायकिंग एंड वरती प्रदीप आपल्याला पाहायला मिळतील. 2 निर्धाव चेंडूंची होत असताना समाप्ती. फार चांगली आतापर्यंत गोलंदाजी आपल्याला ईस्टर कोसली संघाच्या वतीने, त्यांच्या गोलंदाजांच्या वतीने, प्रत्येक खेळाडूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. अलॉंग द कार्पेट बॉल चालला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक धक्का बसतोय. 22 वरतीही गडी गमावलाय. 5वा विशालच्या खेळीचा अंत. विशाल बॅक टू दी पवेलियन. वरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सचिनच्या विरोधामध्ये रन बनवणं अतिशय अवघड आहे. आता धावा घेण्याचा प्रयत्न होता. ही आत्महत्या नाही, ही सॅक्रिफाईस आहे. मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती आणण्यासाठी प्रदीपला फलंदाजाच्या खेळीचा अंत. विशालच्या खेळीचा अंत. विशाल बॅक टू दी पवेलियन. प्रदीपच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा विशालच्या खेळीचा देखील अंत झाला. आता प्रदीपच्या खेळीचा देखील अंत होत असताना पाहायला मिळतोय. अतुल नवीन बॅटर जो आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल आणि भाऊ आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. आडव्या पट्ट्याने फटका दमदार पाहायला मिळतो. अंडरमोर क्रिकेट खेळायचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे. मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळेल. दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद आहेत का? नाही, नॉट आउट आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल. थोडंसं चेंजेस. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 21 होते, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये 1+ रनआउट 22 आणि त्यानंतर ही डबल. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 24 ऑन द बोर्ड. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. कशी कामगिरी असेल गोलंदाजाच्या वतीने ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. बॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, बैठक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, मात्र आलाय बॉल डॉट. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. प्रतीक 11 ओमसाई क्रिकेट संघ मानिवली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. 24 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 25 धावांचं असेल लक्ष विजयासाठी. ते म्हणजे टीम ई स्टार कोसले संघाला. असेल बघूया. 25 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. नावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय वेलवेट व्हॉइस ऑफ सांगोडे. अर्थातच टिटवाळ्याचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे आपल्या सर्वांचे लाडके उमेश सुतार सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. मात्र आपण पाहू शकतो भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा, आपल्या सर्वांना जोडणाऱ्या खऱ्या अर्थानं या हिंदुत्वाचा हा भगवा
आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देखील आपण सकाळच्या सत्रामध्ये पूजली, कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानाचे कुलदैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी आपण नतमस्तक झालो. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात 14 विद्या 64 कलेंचे अधिपती दादाबाप्पा घडऱ्या आणि त्या सोबतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूनच आपण करतो. आणि ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती संस्कृती जपत असताना आपण सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा जो मात्र पार पाडला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. एकीकडे 14 विद्या 64 कलेंचे अधिपती आणि दुसरीकडे राजे शिवछत्रपती, अशा दोघांनाही आपण पूजलं. चला, विनंती असेल लवकरात लवकर बॅटर मैदानावरती पाठवायचे जशी सामन्याला सुरुवात होईल. वेल्वेट व्हाईस ऑफ सांगोडे, टिटवाळ्याचा गोड आवाज अर्थातच आपल्याला पाहायला मिळतील. ओमी सुतार सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. चला, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 6:15 झाले, त्यामुळे विनंती असेल. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण सर. तर टार्गेट आहे 25चं. विजयासाठी 25 धावा बनवायच्या. 4 षटकांचा हा सामना कुठेतरी माफक लक्ष आपल्याला पाहायला मिळते. चला, स्टार कोस्टली टीम आपले बॅटर्स येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत दोन्ही बॅटर्स. तर उद्याच्या दिवसातील शेड्यूल स्वर्गीय शैलेश केले प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली आयोजित विहान ट्रॉफी 2026 आणि उद्याच्या दिवसामध्ये आई चोखाई आंबिवली बनाम काणिपनाथ घोटसई पहिला सामना. त्यानंतर आई गावदेवी ओझरली आणि ओमसाई आरेला दुसरा सामना असेल. त्यानंतर आई गावदेवी फलेगाव आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने मठी आई कुंदे हा तिसरा सामना. आणि चौथा सामना असेल जय मसोबा मोस आणि अंतिम लढतसाठी आई गावदेवी कांबा. हे 8 संघ आपल्याला. पहिला बॉल 9 वाजता पडेल. 8:30ला टीम रिपोर्टिंग करतील. टॉस होईल आणि त्यानंतर 9 वाजता पहिला चेंडू पडेल. तर जितेंजी म्हात्रे साहेब यांचा देखील इथे मांजरे साहेबांचा देखील इथे शुभागमन झालाय. त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम फाईट आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळेल. एका बाजूने आपण पाहतोय स्टार कोस्टले, दुसऱ्या बाजूने प्रतीक 11 मानिवली. या 2 संघांमध्ये लढत. प्रथम गोलंदाजी करत असताना स्टार कोस्टले संघाने 24 धावा खर्च केल्या आणि आता 25 धावा करायच्या. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो जगदीश गोतरणे आणि त्याच्या सोबतीला विघ्नेश गोतरणे. गोलंदाज रोहित लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्स ने. पहिला बॉल बॅटची एज लागली आहे का आपण काय सांगतील आम्हाला. डॉट बॉल येतो पहिला. 25 धाबांचं संरक्षण करायचं खऱ्या अर्थाने प्रतीक 11 मानिवली संघाला. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. आपली लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अकाउंट ओपन केलं जात आहे. एका धाबेने 2 चेंडू आणि 1 धाव दाफलकावर पाहायला मिळते आपल्याला. उर्वरित चेंडू मध्ये माफक असं लक्ष साधायचं आहे. स्टार कोस्टल संघाला सुवर्ण संधी आहे खऱ्या अर्थाने सेमीफायनल 1 मध्ये दाखल होण्याची. परंतु मानिवली संघाची देखील चांगली गोलंदाजी रोखेल का त्यांना. पाहूया पुढचा बॉल. आडव्या बाटनं लॉफ्ट केलाय. जबरदस्त चेंडू आणि त्याला भिरकावून दिला सीमारेषा पलीकडे. दर्जेदार शैलीचा आडव्या बाटनं ठोकलेला हा चौकार. तर 20 धाबांची गरज आता पिच्यासाठी 5 धाबा झाल्यात. तीन चेंडू 5 धाबा दाफलकावर. पहिला चेंडू डॅट, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर चौकार. पुढचा बॉल रोहितचा.
टॉस बॅटवर आला नाही, तिथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव एका धाबेच्या मदतीनं 4 चेंडू आणि 6 धाबा दाफलगावर. तर जितेंद्र मांजरे यांचा फ्लेक्स आहे. फ्लेक्स आपण अपसाईडला पाहू शकता. त्या रस्त्याच्या इथे जवळ त्या फ्लेक्सला जर चेंडू लागला डायरेक्टली तर मात्र 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ते मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं पंप डायरेक्ट हिट जर लागला असता तर फलंदाज तंबू मध्ये पाहायला मिळाला असता. 5 चेंडू 7 धावा दाफलकावर. अंतिम बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकातील. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतोय रोहित गायकर. आय थिंक पुढचा बॉल अंतिम चेंडू असेल. वाडबा बाटनं लॉफ्ट केलाय, चांगला फटका विकेट एरिया आणि त्याच्यामध्ये प्रहार करतोय. चेंडू सीमा पार धन 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 करत जातोय. 4 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. चौकार. तरी पकडू दे, मला तरी वाटतंय. एका टप्प्याने की डायरेक्टली. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाबा दाफलकावर. आता 18 चेंडू मध्ये विजयासाठी 14 धाबांची गरज आहे. समीकरण साफ सोपं आपल्याला आता पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने आमचं साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीचं, त्या पद्धतीचं हे समीकरण आता उरलेलं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर भूषण येतोय. भूषणचा पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका. स्वीपर कव्हर प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि एकेरीचं रूपांतर आपण पाहतो दुहेरी धाबामध्ये. 17 बॉल्स मध्ये 12ची गरज. 2 मोठ्या फटक्यांची गरज इथे ईस्टार कोस्टल टीमला विजयासाठी. सेमी फायनलचं तिकीट कोणाच्या हातामध्ये असेल? कदाचित असं वाटतंय की या मॅच मध्ये ईस्टार कोसले संघ तिकीट घेण्यासाठी उत्सुक आहे. चांगला फटका ग्लान्स केला. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, कारण वेगाने पहिली धाव कंप्लीट केली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तिथे पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमधला तालमेल खूप चांगला आहे. कॉलिंग पाहायला मिळते. इशारा इशारों में तिथे मात्र निगाह निगाह में इशारा दिला जाते. इशारों में बातें करते हुए 16 चेंडू आणि विजयासाठी फक्त 10 धाबांची गरज. चला फास्ट केला थोडंसं. 16 मध्ये 10 बनवायचे. समीकरण भरपूर कमी बाकी आहे. या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक असं म्हणायला हरकत नाही, कारण कोणती विकेट आतापर्यंत गेलेली नाहीये. आणि कुठेतरी माझी नजर लागली. क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. ज्या विकेटची खऱ्या अर्थाने गरज होती प्रतीक पण मानिवडे टीमला ती विकेट. मागच्या मॅचचा हिरो जगदीश मात्र बाद झाला आणि न्यू बॅटर महेंद्र येतो मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र बाहुबली आहे की काय या फलंदाज कोसलेचा. दोन्ही बंधू विघ्नेश आणि महेंद्र ही बंधुराजांची जोडी आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो ना की इरफान पठाण युसुफ पठाणची जोडी आपण पाहिली असेल. त्यानंतर शॉन मार्श आणि मिचेल मार्शची जोडी असेल. कुणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या असेल.
त्यानंतर दीपक चहर आणि राहुल चहर असे विविध एका नावाचे खेळाडू सातत्याने आपण खेळताना पाहत असतो. सॅम करन, टॉम करन आणि मला वाटतं अजून एक करण आहे आणि त्यांचा वडील देखील क्रिकेट चांगला खेळायचा, म्हणजे 4 करण. 15 चेंडू 10 ची गरज. लॉफ्ट केलाय तिथे, चांगला फटका, परंतु किती धावा मिळतील पाहूया. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे दूरवर्ण. धाव फक्त एकच मिळते आय थिंक. आणि एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं. धावसंख्या आता विजयासाठी पाहिजे 14 मध्ये 9. धावसंख्या 16 झाली आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. गोलंदाज भूषण चांगली गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज. कॉटन बॉलची संधी होती, गोल्डन चान्स ग्रॅब करता आला नाही. क्रिकेटमध्ये हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करायचं असतं मित्रांनो. इथे मात्र फुल चान्स होता, त्याला कन्वर्ट करता आला नाही. 13 चेंडू 8 ची गरज. असं वाटतंय की कोसले संघ जास्तच सेन्सिबल खेळतोय, कारण इतका सावधगिरी बाळगण्याची मला तरी वाटते गरज नाही. कारण आपण ज्या लयमध्ये आहे त्या लयमध्ये जर बॅटिंग केली असती तर कदाचित इतक्याला हा सामना समाप्त झाला असता. 13 चेंडू 8 ची गरज. संघर्ष राहिला प्रत्येक केले पण मानिवली संघाचा. यावेळी मात्र स्वीशीट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आता विजयासाठी. 12 चेंडू मध्ये 8 धाबांची गरज. कारण या टीमचा महत्वाचा खेळाडू अष्टपैलू क्रिकेटर कल्याणचा क्रिस गेल, अर्थातच मुकेश गायकर आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय बॉलिंग टाकण्यासाठी. बारा बॉल्स विजयासाठी 8 धाब्यांची गरज. आतापर्यंत 17 धाबा झाल्यात. 25 माफक लक्ष होतं आणि खऱ्या अर्थाने जेव्हा फलंदाजावर विश्वास होता अखंड मानिवलीकरांचा, तो फेल झाला फलंदाज. अर्थातच मुकेश गायकर मात्र स्वस्तात परतला. मुकेशचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय, फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, वेगाने थ्रो येईल का तिथे. आणि दरम्यान तत्पूर्वी 2 धाबा कंप्लीट केल्या. ओ लॉफ्टेड स्ट्रोक, जबरदस्त फटका पिकअप केला तिथे आणि चेंडूला भ्रर काऊन दिला. सरळ सीमारेषा